निवडणूक आता एक 4-5 दिवसावरती आलेली आहे आणि ही सगळी जी काय मध्ये मध्ये नाटकं आहेत, म्हणजे मला असं वाटतं की माझी बॅग ही ऑटो चेकिंग वरती टाकलेली आहे. उद्धव ठाकरे दिसली का बॅग चेक कर. पण मी पहिला व्हिडिओ एक टाकला, आज पण घेतलेला आहे. मला पण बरं वाटतं, थोडी माझी हाऊस भागायला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझी बॅग तपासल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभर गेल्यानंतर बाकीच्यांच्या भाषणाला ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते सुद्धा करायला लागले, अहो माझं तपासा, माझं तपासा, माझं तपासा. म्हणजे माझं तपासा म्हणजे काय की माझं तपासलं म्हणजे बॅग काय असेल ते तर मी पण टीव्हीवर दिसेन म्हणून त्या बॅगा चेक करून घेत आहेत. पण एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाला सुद्धा एक सूचना पत्र जारी करावं लागलं. आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं. माझं सामान तपासायला काहीच हरकत नाहीच आहे. माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी रक्तमासाची जीवाला जीव देणारी माणसं ही पैसे न देता पैसे न घेता इकडे आलीच नसती. आणि मग त्यांनी आज एक सूचना पत्र जाहीर केले, त्याच्यामध्ये एक पंतप्रधान वगळले तर बाकी सगळ्यांना हे कायदे लागू आहेत. माझा आक्षेप इकडेच आहे. माझं म्हणणं, पंतप्रधानांची बॅग सुद्धा जर ते प्रचाराला येत असतील तर तपासली गेलीच पाहिजे. याला म्हणतात लोकशाही. कोण आहेत ते? देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावरनं भाषण करायचं. आमच्याकडे येत आहेत, राज्यामध्ये जात आहेत, लोकसभेला आमच्या गल्लीबोळात फिरले, लोकांनी रस्त्यावरती आणलं. मग जर प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय, प्रधानमंत्री देशाचे एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला येत असतील तर त्यांची सुद्धा बॅग तपासायला हवी की नकोय? मग माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय? मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे, तुमचा अध्यक्ष वेगळा आहे. तुमचा तो अध्यक्ष नड्डा, आता त्यांची बॅग तपासताना फोटो येईल, कारण त्यांना पहिल्यांदा जी काही माझ्या बॅग तपासणीचा व्हिडिओ आला सगळं वातावरण उलट झालं त्यांचं, आणि आता ते पण उलटे होणार आहेत. तर ही सगळी दडपशाही चाललेली आहे. त्या दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना, फौजिया खान पण येऊन गेल्या, त्यांना पण धन्यवाद देईन. पण आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण. ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजरं ज्यांना स्वतःची पडलेली आहे, त्यांना महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये असं वाटतंय, ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहेत. हे तुम्हाला मान्य आहे? मग इथला खासदार कोण? लंकेनं सुद्धा निलेश तर आपला होताच एकेकाळी, म्हणजे शिवसेनेचा. निलेशना पण सांगतो की निलेश, इथल्या प्रत्येकाने आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता, पक्षपातीपणा न करता, जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं, तुमचं सुद्धा काम आहे, तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे. कारण निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, पण निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं, ठीक आहे, कारण यांच्याकडे खोक्याने राशी लागलेत, कोण जे गद्दार झालेत ते त्यांच्या. पण या निवडणुका ज्या आहेत हे तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे. मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी, मी बंडखोरी म्हणतच नाही, गद्दारी, ते अपक्ष कोण आहेत ते सुद्धा गद्दारीच करतायत, तुमच्याशी गद्दारी करतायत. आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपशकुन करता आहात. अरे कुठे फेडाले पाप? आज इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत, अनेक शेतकरी दादा आलेले आहेत. प्रश्न तसेच आहेत. जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही, स्थायी प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात, पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते. या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत, माझ्यासमोर पण आहेच, प्रश्न सगळीकडेच आहेत.
हे आहे ना माझ्यासमोर, डिंबे धरण ते माणिकडोह बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार, हवंय की नको? बरोबर आहे. दुसरं साखळी योजना तुम्हाला करून हवी की नको? मग आपली जर का मतं फुटली आणि भलताच कोणतरी मी आजपर्यंत ज्यांनी काही केलेलं नाही अशीच माणसं परत निवडून आली, तर हा बोगदा तुमच्या आयुष्याला पडणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये मोठं एक भगदाड पडणार आहे. आणि ते पडू नये असं वाटत असेल तर आपलं मतांचं धरण भक्कम करा. असा बाण घाला की याच्या पुढे इकडे कोणी गद्दारीचा ग पण काढता कामा नये. कारण संकट मोठं आहे. उद्धव ठाकरे संपवायला सगळेच निघालेत. आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे की मोदीजी, अमित शहाजी, तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याबद्दल बोला ना. अहो तुम्ही देशाच्या शत्रूंना संपवा ना. उद्धव ठाकरेला काय संपवत आहे? जर मी काही पाप केलं असेल तर ही जनता हीच मला संपवेल, तुम्ही कशाला पाहिजेत? पण जर मी पाप केलं नसेल आणि माझ्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तरी जनता माझ्या सोबत राहून तुम्हाला संपवेल याचा विचार तुम्ही करा. देश वाऱ्यावरती पडलेला आहे. मी गेल्या 4-5 दिवस म्हणजे रोजच आता 3-3, 4-4, 5-5 सभा माझ्या आहेतच. साधारणतः मुद्दे तेच आहेत. पलीकडे गेल्यानंतर तिकडे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. इकडे आल्यानंतर हा सहकार पट्टा आहे. इकडे कारखानदारी म्हणजे साखर कारखान्यांचे सगळे हे पट्टे आहेत. मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्षात बंद पडला ह्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. म्हणजे 60 वर्ष एक कुटुंब जो कारखाना चालू शकते यशस्वीपणाने, हे बाकी सत्तेत असूनही 15 वर्षात बोंब का झाली? कुठे गेले पैसे? पण त्याही पेक्षा जास्त भयानक जे तुमच्यापर्यंत अजून आलेलं नसेल, आजपर्यंत सहकार हा विषय आणि सहकार हे खातं हे राज्यापुरतं मर्यादित होतं. पण हे जे सगळे वरती दोन ठग जे बसलेत, कोण? आता तुम्ही बोलताय, मी नाव घेतलेलं नाही, तुम्ही म्हणताय कोण? शहा. बरोबर ना? त्यांनी काय केले कल्पना आहे? गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळं खातं तयार केलं सहकार, आणि ते स्वतःखाली ठेवले, स्वतःच्या बुडाखाली ठेवलेले. म्हणजे त्याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार, कष्ट तुम्ही सगळे करणार, कर्ज तुम्ही काढणार, कर्जबाजारी तुम्ही होणार, आणि तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत. लागला ना? तुमचे कारखाने हे आजारी पाडणार आणि त्या कारखान्यांच्या गुळाला अमित शहाचा मुंगळा चिकटणार आहे. गुळाची ढेपेला मुंगळा चिकटतो ना रे, हो की नाही? ना मला काय, मी माझा गुळ बाटलीमध्ये असतो कारण आम्ही शहरी बाबू, आम्हाला काय चहामध्ये साखर किती. पण तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत, त्यांचे मुंगळे लागणार आहेत. कारण हे सगळं सहकार खातं हे ते ताब्यात घेतील. हे या मिंद्यानावर कळत नाहीये काही. जर का उद्या असं झालं, कारखाने आजारी पाडले की तुम्हाला माहिती आहे आजारी पाडायचा आणि फुकटामध्ये जवळपास फुकटात तो ताब्यात घ्यायचा. मग या पट्ट्यातले सगळे साखर कारखाने जशी मुंबई ते अदानीच्या घशात घालतायत तसे सगळे साखर कारखाने आणि सहकारी बँका या अदानीच्या घशात घातल्या तर जाणार कुठे तुम्ही? हा धोका आहे. हा धोका मला त्या जे अपक्ष म्हणून जे राहिलेत गद्दार त्यांना पण सांगायचे की हा विचार करा की आपण कुठे कोणाच्या हातामध्ये आपलं आयुष्य देतो आहोत. महाराष्ट्राचं आयुष्य हे जर का अमित शहा आणि मोदींच्या हातात जाणार असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांप्रमाणे आपण सगळ्यांनी आत्महत्या केलेल्या बऱ्या.